आणि नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासनिक यंत्रणा सज्ज आहेत। सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। नागपूर जिल्ह्यातील एका मतमोजणी केंद्रातून या मतमोजणीच्या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि मतमोजणीची संपूर्ण तयारी जी आहे ती विविध मतमोजणी केंद्रांवर पूर्ण झालेली आहे। खरं पाहिलं तर 2 तारखेला मतदान झालं होतं, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे 21 डिसेंबरलाच मतमोजणी करायची असं ठरलं आणि त्याच्यानंतर तेव्हापासूनच विविध नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या काही ईव्हीएम्स आहेत त्या वेगवेगळ्या स्ट्रॉंग रूममध्ये साठवून होत्या आणि त्याच स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी मतमोजणीचे जे केंद्र जे आहेत ते नागपुरात उभारण्यात आलेले आहे। नागपुरात 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायत असं 27 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे जनतेचा मतदारांचा कौल कुणाला मिळतं हे मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे। सर्वात आधी पोस्टल बॅलेटची पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी होईल। 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होईल आणि त्याच्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। दोन्ही पद्धतीने मतमोजणी करण्यासाठीची मुभा जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहे। जिथे जागा उपलब्ध असेल तिथे सर्व प्रभागांची मतमोजणी नगराध्यक्ष पदासह एकासोबतच सुरू करण्याची मुभा आहे। मात्र ज्या ठिकाणी जागा कमी असेल त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेऊ शकतो आणि प्रभागनिहाय मतमोजणी जी आहे ती केली जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या स्थितीनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तो निर्णय घ्यायचा आहे। मात्र एकदा मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेच पुढील 1 ते 1.5 तासामध्ये चित्र जो आहे तो स्पष्ट व्हायला लागेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, महादुला, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.